शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या बरोबर आहेत. ताई, सुरेश धसांबद्दल तुम्ही जे ट्विट केलंय की सुरेश धस जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत आणि सुरेश धस म्हणतात तसं पोलीस अधिकाऱ्यांना एक वेळेस मोठ्या मनाने माफ करू, मात्र सोमनाथला परत जिवंत करणार. मी काय खोटं बोलले? धस साहेबांनी म्हणावं की त्यांचं देवेंद्रजींवर प्रेम नाही म्हणून. अरे त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या किती म्हणजे ग्वाह्या दिल्या आहेत आता. लक्षात घ्या, ज्या बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये देवेंद्रजींना येणं मुश्किल झालं होतं, त्या बीडमध्ये देवेंद्रजी येतात, सगळ्या वाहवा घेतात, सगळ्या म्हणजे जगभरातली सगळी स्तुतीसुमनं त्यांच्यावर उधळली जातात. नुसतं एवढंच नाही, तर देवाभाऊ ते बाहुबले ही इमेज त्यांची प्रस्थापित करायचा सुद्धा धसांकडून प्रयत्न होतो. तो करायला हरकत नाही, ज्याचा त्याचा नेता आहे. आपल्या नेत्याचं त्यांनी काय भलावण करायची ते करावी. परंतु हे सगळं करताना त्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींना सेफ ठेवायचा प्रयत्न केलाय तो काबिले तारीफ आहे. मग ते प्रकरण संतोष देशमुखांचं असो किंवा प्रकरण इकडे सोमनाथ सूर्यवंशीचं असो, मला असं वाटतं की सुरेश धस साहेब हे फार मुत्सद्दी राजकारणी आहेत. फार चांगल्या पद्धतीने ते मॅनिप्युलेशन करू शकतात. आत्ताही त्यांनी मराठा जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या मराठा समुदायाचं मॅनिप्युलेशन फार चांगल्या पद्धतीने केलंय. इट माइट बी अ बोल्ड स्टेटमेंट, परंतु हे खरं आहे की त्यांनी बीड जिल्ह्यातल्या मराठा समुदायाचं फार चांगल्या पद्धतीनं मॅनिप्युलेशन करण्यामध्ये ते यशस्वी झालेत. ज्या मराठा समुदायामध्ये देवेंद्रजींचं नाव घेणं सुद्धा पसंत केलं जात नव्हतं, तो मराठा समुदाय देवेंद्रजींच्या स्वागतासाठी हात जोडून उभा करणं ही किमया निश्चितपणे धसांनी साधलेली आहे. जरांगेंची जागा भरून काढणं आणि जरांगेंना रिप्लेस करून स्वतःला मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करून घेणं हे धसांना जमलेलं आहे. त्यांना ते जमावं, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. त्यांना त्याच्या शुभेच्छा आहेत. परंतु असं सगळं करताना त्यांनी ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या मागे टाकलेली आहे, आत्ता जे त्यांचं दिसतंय की माझ्याकडे धनंजय मुंडेंचं दप्तर आहे, त्यांनी निश्चित काढावं ते दप्तर. काय दप्तर असेल ते काढावं. मी तर म्हणते की त्याच्यामध्ये सगळ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मास्टर माइंडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आणि धनंजय मुंडे दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा दोषी शिक्षा झाली पाहिजे. मात्र देशमुखांची हत्या इष्टापत्ती म्हणून भाजप हाताळत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीवर जेव्हा त्यांना काहीच बोलता येत नाही किंवा तिथे त्यांचा काहीही पॉलिटिकल गेन नाही, त्यावेळेला ते तिथल्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे वाईट आहे आणि म्हणून मी त्यांना असं सांगते किंवा ठीक आहे, हरकत नाही. फार मोठ्या मनाने, फार अगदी त्यांच्या चित्रपटाच्या भाषेत सांगायचं झालं तर राजा हरिश्चंद्राच्या औदार्याने आपण सगळ्या पोलिसांना माफ करून टाकूया. काय हरकत आहे, माफ करूया मोठ्या मनाने. फक्त त्यांनीही सुद्धा सोमनाथ सूर्यवंशींना आता तितक्याच मोठ्या मनाने परत करावं. त्या आईचा मुलगा परत येईल, हिशोब फिट्टमफाट, काहीच बोलायचं नाही आम्हाला. तुम्ही असं म्हणालात की सुरेश धस जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा बीड जिल्ह्यामध्ये देवाभाऊ ते बाहुबली अशा पद्धतीने प्रस्थापित करतायत. तुम्ही बोलताना असं म्हणाल की मनोज जरांगेंची जागा जी आहेत ते सुरेश धस भरून काढतायत. नक्की काय? फार बरोबर आहे. कदाचित मी हे बोलताना काही जणांना वाईट वाटेल, परंतु ही फॅक्ट आहे. मनोज जरांगे यांच्या लढ्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून त्या माणसाने स्वतःचा जीव पणाला लावलाय. भलेही कदाचित त्यांच्याकडे धसांच्या सारखे चित्रपटांची नावं, हिरो हिरोईनची नावं घेऊन शाब्दिक फुलोरा फुलवता येत नसेल. माणूस तसा रांगडा आहे, धसमुसळा आहे, मनात येईल ते निष्कपटपणे बोलणारा आहे. परंतु अशा निष्कपट माणसाच्या सोबत कपट झालंय एवढं नक्की. आणि ज्या पद्धतीने जरांगेंना बेमालूमपणे सुरेश धस यांनी रिप्लेस केलेलं आहे, हे 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 फार म्हणजे भयंकर आहे. त्याचा परिणाम असा झालाय की आत्ता पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी देशमुख साहेबांची हत्या वापरली खरी जाते, मात्र देशमुख साहेबांच्या हत्येचं नेमकं काय झालं त्यावर बोललं जात नाहीये. मी विष्णू चाटेचा मोबाईल रिकव्हर झाला का? नाही. वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झाला का? नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे सापडला का? नाही. मुंडेंचा राजीनामा झालाय का? नाही. मग झालंय काय? तर दोन गोष्टी झाल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निमित्ताने
भाजपला एंट्री करायची असेल तर अख्खा बीड राष्ट्रवादीमय आहे आणि राष्ट्रवादीचा सगळ्यात दिग्गज नेता मुंडे आहे. तर मुंडेंना डॅमेज करण्यामध्ये निश्चितपणे धस यशस्वी झालेले आहेत. एक. आणि दुसरं असं की बीड हे मराठा रिझर्वेशनचं भूकंपाचं केंद्र आहे. त्या भूकंपाच्या केंद्रस्थानी जरांगे आहेत. तिथे रिप्लेस करण्यामध्ये आणि स्वतः जागा घेण्यामध्ये आणि स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्यामध्ये धस यशस्वी झालेत. हे पक्क झालेलं आहे. या सगळ्यांमुळे पंकजा मुंडेंचाही आपसुकपणे फायदा झालेला आहे. सगळं कसं आलबेल आहे. 2 जीव मात्र हाकनाक जीवानिशी गेलेले आहेत. अ, तुम्ही पंकजा मुंडेंचा उल्लेख केला. पंकजा मुंडे बोलताना असं म्हणाले की भाजप हा पक्ष जो आहे तो गोपीनाथ मुंडेंनी उभा केला. त्यांच्या जन्मापासून ते भाजपमध्ये होते आणि त्यांचा वारसा जो आहे तो गोपीनाथ मुंडेंची लेख म्हणून मला मिळालेला आहे. तुमचं जे लोकांचं मुंडे साहेबांवरचं प्रेम होतं ते तसंच माझ्यावरती राहतं. मला वाटतंय त्या फार खरं बोललेल्या आहेत. हल्ली त्यांनी खरं बोलणं जरा कमी केलंय, परंतु त्या कदाचित अनावधानानं खरं बोलून गेल्या असतील की हे बरोबर आहे की गोपीनाथ मुंडेंचा अख्खा पक्ष किंबहुना जी सगळी जी आत्ता म्हणजे पंकजा मुंडेंना मिळालेली जी स्पेस आहे ती स्पेस बहुल वंजारा समुदायाचा नेता म्हणून मिळालेली स्पेस आहे आणि त्यांचं एक स्वतंत्र संस्थान स्वतंत्र पक्ष उभा राहू शकतो अशी सुद्धा परिस्थिती आहे. आणि अनावधानाने का होईना पण त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की गोपीनाथ मुंडेंचा वारसा मी चालवते म्हणजेच काय, तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होता होता राहिले, मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकते. आणि देवेंद्रजींकडे इतकं मोठं बहुल समाजाचं एखाद्या समाजाचं इतकं मोठं संख्याबळ नाहीये जितकं मोठं संख्याबळ माझ्याकडे आहे. सो तुलनेने आय एम सुपिरियर दॅन देवेंद्र फडणवीस हे सांगण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं काही खोटा नाही, बरोबर बोलल्या त्या. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी आशा भोसले ज्या आहेत त्या बोलताना असं म्हणाले की बाळासाहेबांनी जशी शिवसेना घडवली तशी एकनाथ शिंदे तुम्ही शिवसेना घडवली आणि ज्यावेळेस लोक तुमच्यावरती टीका करत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना तोंड दिलं, उत्तरं दिलं लोकांनी. बघा, वाढदिवसाला कुणीही कुणाला शुभेच्छा द्याव्यात. शत्रू जरी असला तरी तो सुखाचा राहावा. मी सुद्धा काल एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याला हरकत नाही. मात्र आशा भोसलेजींच्या बद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्या गायकीने त्यांनी महाराष्ट्रच काय देशभरातल्या रसिक मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. मात्र त्या जेव्हा अशा पद्धतीने वक्तव्य करतात की बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना तुम्हीच उभी केलेली आहे, त्या कुठल्या आधारे म्हणाल्या मला कळलं नाही. कदाचित त्यांना ही गोष्ट म्हणजे बाळासाहेबांनी कधी कुणाचा विश्वासघात केला, बाळासाहेबांनी जे उभं केलं ते शून्यातनं उभं केलं. एकनाथ शिंदेंनी जर शून्यातनं उभं केलं असतं तर आपण मानलं असतं. जसं आत्ता म्हणजे जी शिवसेना युबीटी जी आहे ती पुन्हा राखेतनं उभी राहते. आमच्यासाठी शिवसेनेचे 20 आमदार असणं किंवा 9 खासदार असणं ही फार मोठी गोष्ट आहे, कारण काहीच नसताना आम्ही ते उभं केलेलं आहे. तुम्ही 40 होते आणि 15 खासदार होते, त्या 15तले तुम्ही 7-8 निवडून आणले, ती मोठी गोष्ट नाही. पण 0 असताना 0तनं आम्ही 9 करणं, 0 असताना आम्ही 0तनं 20 करणं ही आमच्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा जर आशा भोसलेंना तसं वाटत असेल काय, त्याला काही आम्ही काही बोलू शकत नाही. ज्याचा त्याचा चॉईस आहे, त्यांना तो लखला. राहुल सोलापूरकर जे आहेत ते गेल्या 10 दिवसांपासून बरेच चर्चेमध्ये आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान असेल किंवा मग त्यांनी 2 दिवसांपूर्वी जो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते वेदांनुसार ब्राह्मण ठरतात, त्याच्यामुळे सोलापूरकरवरती टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात आली. त्यांनी त्यानंतर माफी सुद्धा मागितली. घराच्या बाहेर सुरक्षा वाढवली जाते, मात्र इतिहासावरती राहुल सोलापूरकरनी बोलणं टाळावं अशा पद्धतीची मागणी केली जाते. नाही, त्याने मागणी करून काय होतंय, त्याने माफी मागून तरी काय होते आणि इतिहासावर बोलणं टाळावं असं म्हणून तरी काय होतंय. दिसला तिथं ठोकला पाहिजे, अलबट ठोकला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की तो काय बोलतोय आणि काय नाही ते. ही जी सगळी माणसं आहेत ना, यांचा प्रॉब्लेम हा आहे की यांना ह्याची कल्पना आहे की या महाराष्ट्राचा किंबहुना या मातीत राहणाऱ्या लोकांचा जो आदर्श स्तंभ आहे, त्यांचे जे आयकॉन आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर किंवा राजर्षी शाहू महाराज, हे सगळे आयकॉन्स आहेत. आणि प्रॉब्लेम हा आहे इथल्या मनोवादी लोकांचा, यांचं दुःखनं हे आहे की त्यांना हे सगळे आयकॉन मोडीत काढायचे आहेत आणि गोळवलकर
हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी हे आयकॉन त्यांना रुजवायचे आहेत. आणि त्यामुळे राहुल सोलापूरकर जे बोलला ते अनावधानाने बोलला किंवा नकळत बोलला नाही. राहुल सोलापूरकर जे बोलला ते ठरवून बोललेला आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत. कुठेतरी नुसती तुम्ही माफी मागाल आणि गप्प बसाल तर ते चालणार नाही. माझं असं म्हणणं आहे की राहुल सोलापूरकरच्यासाठी तुम्ही ही सगळी जर मनुवादी वृत्ती ठेचून काढायची असेल तर एक तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे 295चा. त्याने महापुरुषांचा अवमान केलेला आहे. त्याने बाबासाहेबांचा, आम्ही तर त्याला दिसेल तिथे ठोकू, प्रश्नच नाही. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की जेम्स लेन प्रकरण असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, ज्यांनी ज्यांनी म्हणून छत्रपती शिवरायांचा किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय, ही सगळी माणसं ठरवून भांडारकर ट्रस्टशी संबंधित कशी असतात, या भांडारकर ट्रस्टची आर्थिक रसद कुठून येते, भांडारकर ट्रस्टच्या आर्थिक रसदीची चौकशी झाली पाहिजे. जर खरंच देवेंद्र फडणवीसांना छत्रपतींचा किंवा बाबासाहेबांचा खरंच तो आदरभाव त्यांच्या मनात असेल तर, अन्यथा फक्त निवडणुकीसाठी सबका साथ और छत्रपती का आशीर्वाद हे तुमचं म्हणणं असेल. तुम्हाला शिवछत्रपतींना मोडीतच काढायचंय असा त्याचा अर्थ होईल असं आम्हाला समजावं लागेल. शेवटचा प्रश्न, गेल्या 8 दिवसांपासून टायगर ऑपरेशनची बरीच चर्चा आहे. तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती की त्यांचं टायगर ऑपरेशन जे आहे ते फेल झालं. मात्र एकीकडं अंबादास दानवे यांचा खरं तर शिवबंधनाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे काही ठाकरे गटातले पदाधिकारी जे आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत होते. राजन साळवे यांच्या नावाची बरीच चर्चा आहे की साधारणतः 1 ते 2 दिवसांमध्ये त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो होऊ शकतो. नक्की राजन साळवे जात आहेत का? काय चर्चा झाली? मला नाही वाटत तसं, कारण गेल्या 4 वर्षापासून राजन साळवे साहेबांच्या पाठीमागे जो ससेमिरा लागलेला आहे आणि राजन साळवे नाही म्हटले की राजन साळवेंकडे लगेचच एसीबी जाते, नाही म्हटलं की लगेचच ईडी जाते. त्यामुळे राजन साळवे साहेबांना किती त्रास आहे ते आम्ही समजू शकतो. ते अशाच पद्धतीने वायकरांना पण करत होते. वायकर नाही म्हटले की वायकरांच्या घरी धाडी पडायच्या, वायकरांच्या रिसॉर्टवर धाडी पडायच्या. एकदाचे वायकर त्यांच्याकडे गेले आणि वायकरांना क्लीन चिट दिली. त्यामुळे आत्ता सुद्धा त्यांचा तो फंडा चाललेला आहे. आता तुम्ही जे म्हणताय की काही लोक इकडे गेले, काही लोक तिकडे गेले, फ्लोटिंग एक मॉब असतो, तो जाणारा असतो आणि तो प्रत्येक वेळेला सत्तेच्या सोबत जाणारा असतो. अशा फ्लोटिंग मॉबबद्दल आपण काही बोलू नये, त्यांना शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्या काही अडचणी असतात, काही स्थानिकचं राजकारण असतं, सो त्यांना ते करायचं ते करावं. परंतु ही शिवसेना उभी करण्यासाठी लोक ठाम आहेत, लोक खंबीर आहेत. एकनाथ शिंदे जे आहेत ते आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली. मात्र एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. इतर मंत्र्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. मात्र मंत्रालयामध्ये याची बरीच चर्चा सुरू आहे की एका उपमुख्यमंत्र्याचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये समावेश होतो आणि एक उपमुख्यमंत्री बाहेर राहतात. अहो, सध्या एकनाथ शिंदेवरच एवढी मोठी आपत्ती आलेली आहे की त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांना समजत नाहीये. आणि त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये उदय सामंतांसारखा त्यांचा शिलेदार साथ देईल असं वाटलं होतं, पण तोही आता त्यांच्याशी बऱ्यापैकी बैमानी करून आता तो देवेंद्र फडणवीसांकडे सरकत चाललेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने जर आपत्तीग्रस्त कोण असतील तर ते एकनाथ शिंदेजी आहेत आणि त्यांच्यावरच्या आपत्तीचं निवारण अमित शहा यावेळेला करू शकतील असं वाटत नाही. कारण देवेंद्र फडणवीसांची मोदींच्या नंतर पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा लपलेली नाही आणि त्यामुळे एक वेळ ते अमित शहांना सुद्धा अडचणच तिथे आहे की एकनाथ शिंदे आत्ता सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर आहेत. त्याला कारण अमित शहा आहे. अन्यथा त्यांना कदाचित उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्रजींनी घेणं मान्य केलं नसतं. आता आपण पाहतोय की सध्या एकनाथ शिंदे जे आहेत यांच्यावरती बरीच आपत्ती उडवलेली आहे. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पद जे आहे ते अमित शहांमुळे मिळालं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.